नवी नवरी सणा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. गोरापान रंग, भरदार शरीरयष्टी, हसरा चेहरा आणि सजलेले रूप यावर अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. तिचे रूप पाहून मोमीन मनातल्या मनात आनंदित झाला होता, तर काही तरुणांना आता नवरदेव मोमीनचा हेवा वाटत होता. मोमीनला इतकी सुंदर बायको मिळाली याचे अप्रूप मोठ्या मंडळींना देखील वाटत होते. एकूणच आनंदी वातावरणात सोहळा पार पडला व सणाने मोमीनची बायको बनून त्याच्या घरात पाऊल टाकले. सून घरात आली आणि घरात एक नवी ऊर्जा आली. मोमीन तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. सासू किस्वर ही सुद्धा एक साधी गृहिणी होती. मायाळू होती. सून सणाचे ती मुलीसारखे लाड करत होती. पण या घरामध्ये एक कामंद होता, तो म्हणजे मोमीनचा बाप रियाजुद्दीन. त्याची कामुक नजर सुनेच्या शरीरावरून फिरत होती. तिला नववधूच्या पोशाखात पाहिल्यापासून तो पिसाळा होता. ती घरात आली आणि त्याची झोपच उडाली. तो नेहमी घरात असायचा आणि सतत नवीन सुनेच्या मागे पुढे घुटमळत होता. 50शी पार केलेल्या रियाजुद्दीनबद्दल सर्वांनाच आदर होता. तो घरातील कर्ता होता, त्यामुळे त्याच्याबद्दल कुणी काही वाईट विचार करत नव्हतं. मोमीन कमावता होता, तो कामासाठी जायचा. सासू किस्वरही शेतातील कामे सांभाळायची, त्यामुळे तीही घरातून बाहेर असायची. मात्र सासरा रियाजुद्दीन मात्र घरातच असायचा. तो सतत सून सणाच्या मागे असायचा. रियाजुद्दीन सणाला सतत मदत करण्याच्या बहाण्याने तिच्याजवळच थांबू लागला होता. स्वयंपाकघरात उभं राहून विनाकारण गप्पा मारणं, मुलगा मोमीन बाहेर गेल्यावर सून सणाशी जास्त वेळ बोलणं, तिच्या प्रत्येक गोष्टीकडे जास्त लक्ष देणं, हळूहळू सणाच्या लक्षातही हा प्रकार आला होता. सुरुवातीला ती जपून वागू लागली, पण नंतर तिच्याही मनात वासनेने पिंगा धरला. म्हाताऱ्या सासऱ्याला खेळवण्यात तिला आता मजा वाटू लागली. आता ती त्याच्यासोबत गोड गोड बोलू लागली. त्याच्याशी ती लाडात येऊ लागली. तो तिला पाहिजे ते देऊ लागला. मी या घराचा मालक आहे, माझे राज्य आहे, तुला पाहिजे ते माग मी देतो, अशा फुशारक्या तो मारायचा. तिला त्याचा अंदाज आला, तसे तिनेही वागण्यात थोडा सैलपणा आणला. मग एक दिवस रियाजुद्दीनने तिला पाठीमागून मिठीच मारली. अबू हे काय करताय? ती कुजबुजली. माझी जान, तू मला खूप आवडते, असे म्हणत त्या सासरा रियाजुद्दीनने सुनेला गच्च मिठीत आवळून घेतले. कोणी येईल की ती पुटपुटली. कोणी नाही येणार, आपण दोघेच आहोत, एकमेकांना सुखी ठेवू, आता नाही म्हणू नको. सासऱ्याचे हे बोलणे ऐकून तिच्याही मनात वेगळा डाव आला. सोडा ना मला, त्याची मिठी सोडवत ती म्हणाली. एकदा, फक्त एकदा, आवडलं नाही तर पुन्हा नाही करणार. तो जास्तच काकुळतीला आला होता. तिने कसेबसे त्याला बाजूला केले आणि म्हणाली, किचनमध्ये काही करता, चला बेडरूममध्ये जाऊ, तिथे काय करायची ते करा. नात्याची नीतीची लाच सोडून बोलणाऱ्या सुनेच्या या इशाऱ्याने त्याला काय करू आणि काय नको असं झालं. दोघेही एकमेकांना आवडत बेडरूममध्ये नात्याला काळीमा फासत दोघे भोंगळे झाले आणि एकमेकांच्या बाहूत विसावले. चुंबनांची देवाणघेवाण करत ते कामक्रीडेमध्ये रंगून गेले. तिच्या जवानीवर तो तुटून पडला. त्याच्या अनुभवी डावांनी तिला देखील तृप्त केले. मग मात्र नात्यातील पवित्रता संपून गेली आणि वासनेचा एक नवीन नाते सुरू झाले. आता सून सणा रात्री नवरा मोमीन आणि दिवसा सासरा रियाजुद्दीन या दोघांबरोबर खेळ करू लागली. सून सणा व सासरा रियाजुद्दीन यांच्या वागण्यात झालेला फरक किस्वरच्या लक्षात आला. पण तिने दोघातील नाते वय याचा विचार करून दुर्लक्ष केले. पण अनैतिक शरीर संबंध कधी देखील लपत नाही. मोमीन रात्री कामाला गेला तर रियाजुद्दीनला रात्रीही सुनेची सोबत हवी असायची. बायको झोपली की तो हळूच उठायचा आणि सुनेजवळ जाऊन झोपायचा. एक दिवस मोमीन रात्रपाळीच्या कामासाठी गेला होता. त्या रात्री त्याची आई किस्वरला अचानक झोपेतून जाग आली. तेव्हा तिने हॉलमध्ये मंद प्रकाशात सून सणा आणि तिचा नवरा रियाजुद्दीनला कुजबुजताना पाहिलं. तिनं फारसं मनावर घेतलं नाही, पण नंतर अशा घटना आता वाढू लागल्या.
मोमीन घरी नसताना दोघे बराच वेळ एकत्र असायचे. कधी मोबाईलवर हसत बोलणं तर कधी अचानक शांत होणं. बायको किशोरच्या मनात आता संशय वाढू लागला होता. एक दिवशी तिने नवरा रियाजुद्दीनला थेट विचारलं, तुम्ही दोघं इतकं काय बोलत असता? तिच्या या बोलण्यावर नवरा रियाजुद्दीन चिडला. तुला प्रत्येक गोष्टीत संशय का येतो असे विचारत त्याने तिला चांगलेच फैलावर घेतले. पण बायकोला नवऱ्याच्या आणि सुनेच्या वागण्यातला संशय आला होता. ती संशयाने बघू लागल्याने घरातला ताणतणाव आता वाढला होता. ऑक्टोबरच्या एका रात्रीने मात्र सगळं बदलून टाकलं. बाहेर पाऊस पडत होता. मोमीन अजून घरी आला नव्हता. किशोरला वरच्या खोलीत आवाज ऐकू आले. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केलं, पण आवाज पुन्हा आला. ती हळूहळू वर गेली. दरवाजा पूर्ण बंद नव्हता. तिने आत डोकावलं आणि तिला धक्काच बसला. सून सना आणि तिचा नवरा रियाजुद्दीन एकमेकांच्या मिठीत होते. चुंबन घेत त्यांचा समागम सुरू होता. किशोरची चाहूल लागताच दोघेही दचकून दूर झाले. रियाजुद्दीन हतबल होता. सना थरथर कापत होती. किशोर खाली मान बसून रडू लागली. त्या रात्री मोमीन घरी आला तेव्हा घरात वादळ उठलं. आबू, तुम्हाला लाज नाही वाटत? मोमीन ओरडत होता. पण रियाजुद्दीन मात्र त्याच्यावरच भडकला. हे माझं घर आहे, मी काय करायचं ते मी ठरवेल, असे म्हणत त्याने मुलाला धमकावलं. बाजूला सना रडत होती. माझे चुकले म्हणत होती. सासू किशोर रागाने थरथरत होती. तर मोमीनचा पारा प्रचंड चढला होता. आपला बाप आणि बायकोने आपला घात केल्याने तो बिचारा हतबल झाला होता. त्याला कोणावर राग व्यक्त करावा हेच कळत नव्हतं. या भांडणाच्या आवाजाने शेजारी पाजारी जमले. गावात कुजबूज सुरू झाली. आबरू गेली होती. त्यामुळे अखेर मोमीनने बायको सनाला माहेरी पाठवले. काही दिवस घर शांत राहिलं, पण ती शांतता वरवरचीच होती. नवरा मोमीन आतून पूर्ण तुटला होता. त्याने स्वतःच्या बायकोचा विश्वासघात त्याला सहन होत नव्हता. पण त्याहूनही मोठा धक्का म्हणजे त्याच्या स्वतःच्या बापाने त्याचा संसार उद्ध्वस्त केला होता. काही आठवड्यांनी दोन्ही कुटुंबामध्ये चर्चा झाली. सनाच्या घरच्यांनी समजूत काढली. आता पुन्हा असं होणार नाही असं समजावत मोमीनला शांत राहायला सांगितलं. सना पुन्हा सासरी आली, पण आता घरातलं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. मोमीन बाहेरून शांत दिसत होता, पण आतून संशयाने जळत होता. त्याने गुपचूप सनाचा मोबाईल तपासायला सुरुवात केली. एके दिवशी त्याने तिचं व्हॉट्सॲप वेब आपल्या लॅपटॉपला लिंक केलं आणि त्याचं मानसिक संतुलन ढासायला सुरुवात झाली. त्याची बायको सुधारलीच नव्हती आणि बाप देखील सुधारला नव्हता. दोघांचे शरीर संबंध पुन्हा सुरू झाले होते. रोज रात्री तो लॅपटॉप समोर बसून बाप रियाजुद्दीन व बायको सनामधले चॅटिंग वाचायला त्याने सुरुवात केली. त्या दोघातील कामुक गप्पा वाचून त्याचे माथे भडकले होते. दिनांक 10 मे रोजी सनाने मुलाला जन्म दिला. घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. पण मोमीन त्या बाळाकडे पाहून शांत होता. त्याच्या मनात आता एक नवीन संशय जन्माला आला होता. हे मूल माझं आहे का माझ्या बापाचं आहे? दिनांक 16 मे रोजी सना बाळाला घेऊन दवाखान्यातून घरी आली. त्या रात्री घरात पुन्हा भांडण सुरू झालं. मी हे मूल मान्य करणार नाही असे मोमीनने बायकोला सांगितलं. ते ऐकून बायको सना हादरली. तेव्हा सासरा रियाजुद्दीन मध्ये पडला. पहिले कशाला उगाळतोस? झालं गेलं विसरून जा. मुलं तुझे आहेत, मान्य कर आणि गप्प बस. रियाजुद्दीनने मुलाला सुनावलं. तसा मोमीन संतापला. तू मध्ये बोलू नको असे म्हणत त्याने बापाला धुडकावून लावलं. तसा बापालाही राग आला. एका बाजूला सना आणि रियाजुद्दीन तर दुसरीकडे मोमीन आणि किशोर असे 2 गटच पडले होते. भांडण चांगलेच पेटले. मोमीन तावातावाने आपल्या खोलीत गेला. कपाट उघडलं. आतून पिस्तूल बाहेर काढलं आणि त्याचे हात थरथर कापत होते. तो तसाच बाहेर आला. त्याला पाहून सना घाबरून म्हणाली, मोमीन पिस्तूल खाली ठेव. रियाजुद्दीन जागता उठला. अरे वेडा झालाय का असे म्हणत तो मुलगा मोमीनला अडवायला धावला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पहिली गोळी झाडली गेली होती. रियाजुद्दीनच्या छातीत गोळी घुसली. तो मागे कोसळला. त्या पाठोपाठ सना देखील किंचाळली. दुसरी गोळी तिच्या छातीतून आरपार गेली आणि ती जमिनीवर पडली. घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली. फक्त बाळाच्या रडण्याचा आवाज घुमत होता. मोमीन जागेवर उभा होता तर समोर 2 मृतदेह पडले होते.
त्याने काही क्षण दोघांकडे पाहिलं, मग शांतपणे मोबाईल उचलला, पोलीस स्टेशनचा नंबर डायल केला आणि पोलिसांना म्हणाला, मी माझ्या बायकोला आणि बापाला ठार मारलं आहे असे म्हणून त्याने फोन बंद केला. काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा रियाजुद्दीन व सना रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. कोपऱ्यात नवजात बाळ रडत होतं. मारेकरी मोमीन शांत बसला होता. त्याच्या हातातलं पिस्तूल पोलिसांनी जप्त केलं. तपास सुरू झाला. मोबाईल चेक करण्यात आले. व्हॉट्सॲप, व्हॉइस नोट्स, कॉल रेकॉर्ड सगळं तपासलं जाऊ लागलं. त्यातून समोर येणारं सत्य पोलिसांनाही हादरून टाकणारं होतं. केवळ वासनेपायी एका हसत्या खेळत्या घराचे स्मशान बनलं होतं. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.